राहुल गांधींनी देखील ट्विट केलेलं आहे, तुमची प्रतिक्रिया काय? तुम्ही यावर अद्याप बोलत नाही. हा सर्व रडीचा डाव चाललेला आहे, बाकी काही नाहीये. आणि हा दूध का दूध पाणी का पाणी संपूर्ण होऊन जाईल. हे कोणी ट्विट केलंय? इलेक्शन मला सांगा, जवळजवळ हिंदुस्थानमध्ये सर्व लोकसभेचे इलेक्शन झाले आणि इलेक्शन झाल्यानंतर सर्वच ठिकाणी रिझल्ट आले. या रिझल्ट प्रमाणे माझा देखील रिझल्ट आला. मी इथे 5:45 पर्यंत या ठिकाणी होतो. मी 6 वाजता तिथे गेलो आणि 6 वाजता गेल्यानंतर मला त्याच्या अगोदरच तुम्ही त्या उमेदवाराला डिक्लेअर करून टाकलं होतं. 5 वाजता डिक्लेअर करून टाकलं होतं. जर 1 लाख मतं मोजण्याची बाकी असताना, आणि म्हणून मी तिथे गेलो, नाही तर मी तेवढ्यात गेलो पण नसतो. आणि ते गेल्यानंतर तिथे बघितलं तर त्या सिस्टीमने तुमची कामं चालली होती. त्यामुळे मला काय बोलण्याचा प्रश्न नाही. मी गेल्यानंतर तिथे म्हटलं की आमचं अजून काउंटिंग चालू आहे, त्यामुळे मी जाऊन तिथे बसलो. आणि त्यानंतर 1-1.5 तासांनी डिक्लेअर केलंय. पहिल्याने त्याने त्यावेळेला ज्यावेळेला बॅलेट पेपरची काउंटिंग ही सकाळी 8 वाजता झालेली आहे सुरू, आणि त्यामध्ये 1501 त्यांना मिळाले आहेत आणि 1550 मला मतं मिळालेली आहेत. 1550 हा एक पार्ट झाला. दुसरा पार्ट ईव्हीएम मध्ये ते 1ने जिंकलेले आहेत. आता 1ने जिंकलेले आहेत. 1550 इथे मला मिळालेले आहेत आणि त्यामध्ये -1 48ने निवडून आले, डिक्लेअर झालं. आणि सर्वांसोबत तिथे हजारो पोलीस, 20 कॅन्डिडेटचे सर्व उमेदवार म्हणजे त्यांचे प्रतिनिधी, हे 20च्या 20 कॅन्डिडेट आतमध्ये, आणि रवींद्र वायकर जाऊन काहीतरी वेगळं करू शकतो. हे कसं काय कळत नाही मला. हे काय चाललंय? रडीचा डाव चाललेला आहे. त्यांना त्यांच्या जिवारी लागलेलं आहे आणि जिवारी लागल्या कारणाने सर्व यांच्या ट्विट आणि चाललेलं आहे. त्यामुळे रडीच्या डावाला मी काय महत्व देत नाहीये. त्यांना जे काय करायचं द्या. दूध का दूध. इलेक्शन कमिशनरने ज्या पद्धतीने जे इलेक्शन घेतलेलं आहे ते योग्य तऱ्हेने घेतलेलं आहे. आता दुसरा प्रश्न तुम्ही झाला ते मोबाईल. तिथे किती जणांकडे मोबाईल होते? ज्या आतून बातम्या वगैरे काय येत असतील किंवा तुम्हाला देखील येत असेल, किती जणांकडे आहे? मग ते 188च्या कायद्याप्रमाणे जे काय फाईन असतील की 500 रुपयाचं फाईन असेल वगैरे, ते काय ते बसेल ना. म्हणून काय कोणी कोणाचा नातेवाईक आहे म्हणून त्यांनी ते ईव्हीएम ह्याचं काय हॅक करता येते का ईव्हीएम मशीन इथून बाहेर? त्यामुळे हे जे काय चाललेलं आहे रेडीचा डाव चाललाय, त्यामुळे त्याला मला काय उत्तर द्यावं असं वाटत नाही. आणि तरी एक्सप्लेन केलेलं आहे. सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली त्यांनी द्यावं ना. कायद्यात जे काय असेल, मी म्हणतो ना, मी त्यावेळेलाही सांगितलं की आम्ही कोर्टात जाणार आहे. हक्क आहे, लोकशाही आहे, जाऊ शकतो. आदित्य ठाकरे म्हणतात की चंदीगड प्रमाणे घटना होईल आणि त्यामुळे कुठेतरी आता हे सीसीटीव्ही चंदीगडला काय झालं? ज्या पद्धतीने ईव्हीएम महानगरपालिकेची निवडणुकी झाली त्या ठिकाणी ज्या पद्धतीचे बॅलेट पेपर पहिल्याने सांगितलंय की पारदर्शकतेने झाली नसेल तर कायदा आहे. मग ते इंडियातली हिंदुस्थानमधली जी काही इलेक्शन आहे ते पारदर्शकतेने झाली नसेल असं मला वाटतं. पण पारदर्शकतेने झाली. बाकीचे सर्व निवडून आले, त्याबद्दल मी निवडून आले. त्यामुळे रडीचा डाव खेळू नये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.